हेलो मी तुदी मला तुझं काय आवडतं माहितीये हे जे हरल्यावर सुद्धा तू हसत असतोस ना ते मला फार आवडतं मी हरलेलो नाहीये हरलंय तुझं मन तू मला फोन केलेला आहे माझ्याकडे प्रूफ आहे प्रूफ आणि आता रेकॉर्डिंग होते मैत्री अरे तुझा मिस्ड कॉल बघून मग फोन केलाय मी तुला काय मी ऐक ना अरे तुझा फोन चेक कर हे बघ मी सांगते म्हणून चेक कर ओके चल चेक कर बरं हॅलो नाही नाही काही नाही ते चुकून लागला असेल मी झोपलो होतो ना मी की नाही तुझ्या सबकॉन्शियस मध्ये आले होते म्हणजे तुला मी स्वप्नातही दिसत होते जळी काष्टी पाषाणी सगळीकडे मीच से रे मी तुझ्या आयुष्यात भरून राहिलीये प्यार में से होता है यार ऐक ना झालं ना आता हो 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 संपलं आता संपलं ना मग तूच सांग हो 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 येस येस संपलं 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 आता काय यार मी तू साली का म्हणते माझ्याशी हा खरं सांगू मी मला पण ना यावेळी ब्रेकअपचा खूप कंटाळा आला होता रे मग म्हणजे मला तुझ्याशिवाय करमत नव्हतं तुझी खूप आठवण येत होती आणि जेव्हा मी तुला मगाशी बघितलं ना तेव्हा मला असं वाटलं ना काय की मी तुला कच्च पकडावं आणि आणि बरोबर असं करावं काय मी तू म्हणजे तू पण साडी घातली होतीस ना काय दिसत होतीस आहा खरंच नाही खोटं ए काय रे मग काय कसली यार तू म्हणजे बघ ना आज एवढी तू साडी घालून आली होतीस भांडली नसतीस तर आपल्याला काय वाटतंय ते करता आलं असतं नाही का काय तू अशी झालीस हो आपलं ठरलं होतं ना जसं आहे तसं द्यायचं आले सगळं बघतोयस काय रे तुला किती मिस करत होतो ते बघतो काय काय नाही काय बोललास तू हे तू बोललास काय आता खरं आहे ते मी बोलतो थापा मारायला तुला आवडतं अच्छा हो का पण दरवेळेस एक खरं वाटतं ते कुठे बोलतोस तू काय दरवेळेला बोलूनच दाखवायचं का सगळं कळायला पाहिजे ना हो कसं असंच आहे फक्त असं बघण्यातून वागण्यातून त्यामुळे इंटेन्शन्स कळतात पण कसं आहे आपण इथं रस्त्यावर त्यामुळे कंट्रोल हो का हो काय करते पण मला बघायचंय तुम्हाला किती मिस करत होता तू वेडीस काय बोल तुझे लोक बघतात नाही पण मला दाखव ना तू म्हणलंच ना बोलण्यातून कळतं बघ ना काय चाललं
काय ग, का झोपमोड केलीस ग? म्हणजे एवढ्या रात्री का फोन केलास तू? काही काम होतं का? ए तुझा फोन तुझ्याकडे कसा आला? अगं मी ते रिक्षात बसले होते आणि रिक्षात बसून सौमित्राला फोन दिला मी परत. म्हणजे झालं काय? काय काय मी तू पॅचअप. हॅलो हॅलो, अगं मला तुझा आवाज ऐकू येत नाही. अगं पॅचअप पॅचअप. हॅलो ऐशू, एवढे कसले आवाज आहेत? कुठेस तुम्ही तू? रस्त्यावर नाही, मी खिडकीतून डोकावते रस्त्यावर, त्यामुळे तुला आवाज येतात गाड्यांचे. बरं ऐक ना, मला खूप झोप येते ग. आपण प्लीज उद्या बोलूयात का? खूप रात्र झाली. हां बाय 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 बाय. कोण होतं? ऐश्वर्या. चुंबक? नाही पण मी कटवलं त्याला. हां काय म्हणाली? काही नाही रे, तिचं ना माझ्या बोलण्याकडे अजिबात लक्ष नव्हतं. गाड्यांचे आवाज मात्र बरोबर ऐकले तिने. खरं तर कसं आहे माहितीये ना, हे लोकांना असे मध्ये मध्ये करतात ना आपल्या, म्हणून आपण भांडतो एकमेकांशी. आपण म्हणजे मी, म्हणजे हो मी भांडते कारण मला सारखा वेळ घालवायचा असतो तुझ्यासोबत. हा तेच ना, हे साले मध्ये मध्ये कडमडतात ना, म्हणून आपल्याला भेटतंय. मला काय वाटतं माहिती का, ते हे असतात बघ, ट्रेकिंग करणारे लोक असतात ना, त्यांची ती सॅक असते बा अशी लांब, तसे आपण लावून फिरतोय आणि पण आपल्या सॅका वेगळ्या आहेत. त्यातनं अशी यांची मुंडकी बाहेर येतात लोकांची, आणि ते सगळे आपले वाचा आपल्याशी बोलत असतात. म्हणजे माझ्या मनात असं विचार जरी आला की काय बाबा तुझ्याविषयी काही बोलावं आणि असं छान असं काही करावं, लगेच आपली मुंडकी बाहेर येतात. आम्ही बघितलं. आपण एक काम करूयात का? काय? ज्या बॅग्स आहेत ना डोकं असलेल्या, अशा घ्यायच्या हातामध्ये आणि अशा फेकून द्यायच्या. फेकून देणार? पण मग बाकीच्या डोक्यांचं काय करणार? काय संबंध? कुठली बाकीची डोकी? ही आहेत ना अशी रस्त्यावर. नाही अगं, आपण अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. आपण काय करायचं, आपण एकदम बिंदास्त राहायचं आणि आपल्याला वाटेल ते करायचं. अगं काय करतेस तू? काय चाललंय? नाही, आपण आपल्या मर्जीने वागायचं, अजिबात कुणालाही घाबरायचं नाही. सगळं मान्य आहे. या गाडीचा कलरही आपल्या गाडीसारखा आहे, म्हणून ही आपली गाडी होते असं नाहीये. कोणाची असू शकते गाडी. तुला भीती वाटते का? हे बघ, समजा ज्यांची गाडी आहे ते जर आले ना, तर त्यांना म्हणायचं हॅलो कसे आहात काका, काही प्रॉब्लेम आहे का? अच्छा गाडी तुमची आहे का? ओके ओके ओके, नो प्रॉब्लेम, मी उतरते ना. नो प्रॉब्लेम असं बोलायचं, घाबरायचं नाही अजिबात. हा जो बावळटपण आहे ना, हा सगळ्यात जास्त मिस करत होतो मी. आणि तुझं हे स्वप्न, यायला मला फोन करून एक स्वप्न पण नाही सांगितलं तू. हा यार सिरियसली यार, मला ना असलं खतरनाक स्वप्न पडलं ना, म्हणजे मला ना तुझी खूप आठवण आली. नीट आहे का स्वप्न? नीट आहे. ओके. तर स्टार्टिंगला मी अशी एका झाडाच्या वर बसले होते. ओके, टॉपला. तू काय वरच? करेक्ट. तर मी टॉपला बसले होते, सोलो शॉट होता. तर मी त्या झाडावरून समोरच्या झाडावर अशी टुणकन उडी मारली. माकडासारखी? हा करेक्ट, माकडासारखी. आणि मग मी ह्या झाडावरून त्या झाडावर, त्या झाडावरून त्या झाडावरून त्या, मी ना अशी टार्झन सारखी उड्या मारत होते. मी आधीच सांगत होतो हे असे लपवा छपवी नको करायला. कळतच नाही, पण जाऊ दे, काही नाही, मी ठीक आहे, मला नाही यायचं. चल एक मिनिट आपण घरी जाऊया, घरी जाऊन बोलूया ना. ऐसा चाय? नहीं चाय नहीं चाहिए अभी. पैसा सर? 4 कटिंग सर. 4 कटिंग चहा एकट्या? कुठं होतीस तू रात्रभर? मी बोलत नाही म्हणून काही करायचं का? जमीन मऊ लागली की कोपराने काढायचं?